उपोषणाला बसलेले आहेत, तोपर्यंत आम्ही इथेच बसणार, आम्ही रस्ता सोडणार नाही. या काही महिलांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. अजून काही महिला आंदोलक आपल्यासोबत ज्या की रस्त्यावर ते केव्हापासून बसले, काय मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या 1 तास झाले बसलेलो आम्ही. दादा जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही तिथून. जोपर्यंत म्हणून दादा उठत नाही तोपर्यंत आम्ही देखील रस्त्यावरून उठणार नाही, अशा काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या महिलांच्या आता पाहायला मिळते. दादा, कुठेतरी आज जारंगे पाटलांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे, तुम्ही रस्त्यावर उतरलात, काय प्रमुख मागण्या काय? आमच्या मागण्या आहेत की लवकरात लवकर आमचं ओबीसीची मागणी, तुझी आरक्षणातून मागणी आहे ती तात्काळ मंजूर करण्यात यावी. आज 8 तारखेपासून आज पाटील बसलेले 8 दिवस झाले उपाशी येतं. या सरकारला थोडीशी दखल घेता येई नाही तर तात्काळ यांनी जोपर्यंत पाटलाकडे इकडे भेटायला येत नाही प्रशासकीय अधिकारी किंवा हे, तोपर्यंत आम्ही हे रोडवरून हलणार नाहीत. एवढे आमचं हे. कुठेतरी सरकारकडून कोणते काय काय मागण्या काय आहेत? का रस्ता अडवलाय? मागण्या एकच आहेत की हग्या आणि ऐका रस्ता का अडवला? तुमची प्रमुख मागणी काय? आमची प्रमुख मागणी एकच आहे, पोलीस प्रोटेक्शन मध्ये हे उपोषण चालू आहे. आमचा बाप संघर्ष योद्धा 6 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करणारा, आणि इथं जे बसलेले चाडगे लोक यांच्याजवळ माणसं नाहीत, पण मराठ्याचे रस्ते अडवत आहेत, मराठा तरुणांना मारहाण होत आहेत. आणि ह्यो हग्या म्हणतो एखादी चापट मारली तर काय होतं, अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला एकरी भाषेत बोलतो. तरी मराठा आंदोलक जे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात. गेले 1 तासापासून हा रस्ता रोको सुरू आहे. आपण पाहू शकतो पाठीमागं प्रचंड वाहनाच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुठेतरी मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी महिला देखील उपोषणाला रस्त्यावर रस्ता रोकोसाठी बसलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे जे आहेत त्यांच्या आमरण उपोषणाचा 8वा दिवस आहे. कुठेतरी प्रकृती दिवसेंदिवस खालवत चाललेली एक चिंताजनक प्रकृती असल्याचं डॉक्टरांचं देखील म्हणणं आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंतरवली, सराटी, जालना. वडीगोद्री फाट्यावर मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेत. पोलिसांनी अडवल्यानं मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि आता मनोज जरांगेंचं उपोषण जसं सुरू आहे तसंच इथेच आम्ही बसणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. परभणीतनं येणाऱ्यांना रोखल्यानं आंदोलन करण्यात येते. पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी विनंती पोलिसांनी केली आहे. मात्र आता महिला आंदोलनकर्त्या इथं ठिय्या देऊन बसल्या आहेत.